नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत। तर वर्ग समीकरणे म्हणजे काय किंवा वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय, त्याचं शून्य म्हणजे काय, तर ह्या गोष्टी आपण पहिले समजून घेणार आहोत। तर सर्वात पहिले वर्ग समीकरणामध्ये तुम्हाला समीकरण म्हणजे काय आपण हे समजून घेऊया। समीकरण म्हणजे काय की ज्या वेळेस एखादं म्हणजे जसं ax वर्ग अधिक bx अधिक सी असं काहीतरी लिहिलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी स्थिर संख्या काहीतरी चल यांचं काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि त्यांची बेरीज केलेली आहे। मग अशा प्रकारचं जे स्वरूप असेल त्याला आपण समीकरण असं म्हणू। मग ज्या समीकरणामध्ये जे चल आपण यूज करत आहोत, कोणताही चल असेल म्हणजे ज्या आपण व्हेरिएबलला चलाला इथे आपण किंमत बदलवू शकतोय त्याची, तर त्याला आपण चल असं म्हणतो। तर त्याचा जो घातांक आहे तो जर 2 असेल, 2 म्हणजेच वर्ग असेल, तर त्याला आपण वर्ग समीकरणे असं म्हणतोय। तर आता आपण वर्गीय बहुपदीचे शून्य म्हणजे काय ते समजून घेऊया। आता तुमच्याकडे जर a, b आणि c ह्या तीन कुठल्याही वास्तव संख्या असतील, आता वास्तव संख्या म्हणजे काय की त्या संख्या आपण 0 म्हणजे 0 किंवा धनसंख्या असतील, ऋणसंख्या असतील किंवा त्या संख्या a/b या स्वरूपातही असतील तर त्यांना आपण वास्तव संख्या असं म्हणतो। तर ह्या तीन वास्तव संख्यांपैकी फक्त a हा 0 नको आहे आपल्याला, b आणि c असेल तरी चालणार आहे। जर असं तुमच्याकडे स्वरूप असेल तर ax वर्ग अधिक bx अधिक c ह्या स्वरूपाला आपण वर्गीय बहुपदी असं म्हणतो। मग ह्या समीकरणाला ह्या वर्गीय बहुपदीच्या उजव्या बाजूला बरोबर 0 म्हणजे या समीकरणाची किंमत आपण 0 दाखवली आहे, याला म्हणणार आहोत वर्गीय बहुपदीचे शून्य। आपण ही डेफिनेशन रिवाइज करूया की जर तुमच्याकडे a b c तीन संख्या आहेत, a b आणि c, ह्या तीनही संख्या वास्तव संख्या आहेत, मात्र a हा 0 नाही आहे। मात्र ज्या वेळेस ह्या तीन वास्तव संख्या आपण चलाचा उपयोग करून म्हणजे ax वर्ग, x काय आहे तर चल आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याला आपण वर्गीय बहुपदीचे शून्य असं म्हणतोय। म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c याला आपण वर्ग समीकरण x या चलातील वर्ग समीकरण म्हणू। म्हणजे x काय आहे तर चल आहे आणि a b c तर वास्तव संख्या आहेत आणि a आपल्याला 0 नकोय। मग aच का 0 नकोय, b आणि c 0 चालतील असं का, तर आत्ता आपण असं समजू की समजा a हा 0 नाही आहे असं आपण त्याच्याकडे लक्ष नाही देणार। मग a जर 0 घेतला तर काय होईल, 0 गुणिला x चा वर्ग म्हणजे काय होऊन जाईल, हा पूर्ण 0 होऊन जाईल। आणि म्हणून वर्ग समीकरणाची जी व्याख्या आहे की ज्या समीकरणामध्ये जो चल आहे त्याचा सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे। मग ही टर्म 0 झाल्यामुळे उरतंय काय, याच्यामध्ये वर्ग समीकरणाची जी व्याख्या आहे ती होत नाहीये आणि म्हणून त्याला आपण वर्गीय बहुपदीचे शून्य असे म्हणणार। आत्ताच आपण वर्गीय बहुपदीचे शून्य म्हणजे काय ते समजून घेतलं, पण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे कसं असेल, तर आपल्याकडे आत्ता आपण जे बघितलं की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे जे समीकरण आहे याला आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे म्हणतो। मग याची व्याख्या कशी लिहिणार, तर त्याची व्याख्या आपण असं लिहू शकतो, जर a b c तीन संख्या आहेत, a b आणि c ह्या तीन वास्तव संख्या असतील आणि a मात्र 0 नसेल तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणास x या चलातील वर्ग समीकरण असे म्हणतात।
हे जे समीकरण आहे याच्यामध्ये चल आपण x वापरलेला आहे, म्हणून याला x या चलातील वर्ग समीकरण असं म्हणणार. पण या ठिकाणी xच्या ऐवजी जर आपण y लिहिला असता तर ay वर्ग अधिक by अधिक c, मग आपण त्याला काय म्हटलं असतं, हे y या चलातील वर्ग समीकरण आहे. तर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मग आपण याच्यावरती एक एक्झाम्पल घेऊया, उदाहरण घेऊया. एक उदाहरण असं घेऊया की ते वर्ग समीकरण आहे किंवा नाही. तर आपण उदाहरण घेतोय 11 बरोबर वजा 4x वर्ग वजा x चा घन. हे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि हे वर्ग समीकरण आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. मग आपण काय करणार की जे चल आहे ते त्याच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणार. म्हणजे आता x चा घन आहे तो मी पहिले लिहिणार डाव्या बाजूला. x चा घन हा कसा आहे वजा, मग ह्या बरोबरच्या डाव्या बाजूला लिहिणार आहे, म्हणजे तो काय होईल धन होऊन जाणार. वजा x चा घन इकडे आल्यावर नुसतं x चा घन म्हणजे प्लस पॉझिटिव्ह होणार आहे. नंतर परत x वर्गची जी टर्म आहे पद आहे ते पण इकडे आल्यावर प्लस होणार आहे आणि 11 मात्र तसाच राहणार आहे. आता हे जे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत आपण कंपेअर करणार आहोत, त्याची तुलना करणार आहोत. आता बघा याची तुलना आपण दिलेल्या समीकरणाला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. मग आपल्याला तुलना केल्यानंतर असं सापडेल की यामध्ये जो चल वापरलेला आहे म्हणजेच x त्याचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे 3 आहे. आणि जर असं असेल तर ते वर्ग समीकरण नाही, कारण वर्ग समीकरणामध्ये त्या समीकरणामध्ये जो चल आपण वापरलेला आहे त्याचा सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. आता ह्या उदाहरणामध्ये आपण ते वर्ग समीकरण आहे का नाही हे शोधताना ते वर्ग समीकरण नाही आहे असं शोधून काढलंय. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. तर आपण आता दुसऱ्या उदाहरणाकडे जातोय. दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे y वर्ग वजा 4 बरोबर 11y. हे जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे ते वर्ग समीकरण आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. मग आपण जे चल वापरलेलं आहे त्याच्या उतरत्या क्रमाने आपण लिहून घेणार आहोत. तर आपल्याला y वर्गची जी पद आहे ते दिलेलं आहे ते लिहून घेणार आहोत. त्यानंतर y म्हणजे 11y असलेलं जे पद आहे ते उजव्या बाजूला आहे समीकरणाच्या, ते डाव्या बाजूला आणण्यासाठी त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे इकडे ते प्लस आहे तर ह्या साईडला म्हणजेच डाव्या बाजूला आल्यावरती ते वजा होऊन जाणार आणि वजा 4 तसंच ठेवलंय. परत या समीकरणाला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत आपण तुलना करणार आहोत आणि केल्यानंतर आपल्याला मिळतंय काय, तर जे चल आपल्याला यात मिळालेलं आहे दॅट इज y, त्याचा सर्वात मोठा घातांक आहे 2. म्हणजेच वर्ग समीकरणाच्या व्याख्या जर आपण बघितली की ज्या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असेल आहे आणि म्हणून हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात लिहा. मग आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे 7 वजा 4x वजा x वर्ग बरोबर 0 हे समीकरण आपल्याला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहायचं आहे. मग त्यासाठी वर्ग समीकरणाचं जे सामान्य रूप आहे त्यामध्ये जे पहिलं पद आहे त्याच्यामध्ये जे चल आहे त्याचा घातांक 2 आहे. म्हणजे ज्या चलाचा घातांक 2 आहे ते पद आपल्याला पहिले लिहायचं आहे. आता यामध्ये बघा x वर्ग हे जे पद आहे
ते आपल्याला सुरुवातीला लिहावं लागणार आहे. ते आहे वजा. बघा प्रत्येक पद लिहिताना त्याच्या आधी असलेलं जे त्याचं चिन्ह आहे, म्हणजे ते धन असेल ऋण असेल, ते पण आपल्याला सोबत लिहायचं आहे. मग एक्सचा वर्ग लिहिताना एक्स वर्गाचं जे चिन्ह आहे ते वजा, ते पण लिहून घेणार आहोत. म्हणून वजा एक्स वर्ग. त्यानंतर दुसरं जे आहे एक्स हे चल असलेलं जे पद आहे. आता या ठिकाणी 4x, पण 4xला पण चिन्ह आहे वजा, मग आपण वजा 4x लिहिणार आहोत. आणि त्यानंतर जी स्थिर पद आहे, जे स्थिर पद आहे ते लिहिणार आहोत. आता 7, पण त्याच्या आधी काय आहे, चिन्ह नाही आहे, म्हणजेच ते धन आहे. म्हणजे वजा एक्स वर्ग वजा 4x अधिक 7 बरोबर 0. हे झालं एक्स वर्ग अधिक बी एक्स बरोबर 0 या रूपात. किंवा आपण यांची चिन्ह जर बदलवली, म्हणजे वजा वजा आणि अधिक, तर ह्या वजाच्या ठिकाणी आपण फक्त अधिक केलं आहे, म्हणजे एक्स वर्ग इथे पण, आणि या ठिकाणी 7चं चिन्ह बदलवलं, म्हणजेच आपण ह्या पूर्ण डाव्या बाजूमधनं वजा हे चिन्ह कॉमन काढलं आणि ते उजव्या बाजूला पाठवलं. म्हणजेच 0 गुणिला भागीला वजा केलं तरी ते 0च होणार. आणि म्हणून आपल्याला मिळालं एक्स वर्ग अधिक 4x वजा 7 बरोबर 0.